हॅलो 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 चेक हॅलो हॅलो. अवघ्या काही क्षणातच कार्यक्रमाला सुरुवातीचे श्री केदारेश्वर इंग्लिशच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आज इथल्या थोरवीला सुस्वागत. DJ Asif SK. It's glad welcome we bring to you this evening filled with desires, hopes, dreams, and we all share your presence makes us very happy. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व सरस्वती पूजनाने होते. हीच आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा. मान्यवरांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करून घ्यावे. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजेच अंधाराकडून उजेडाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे. दीपक मतलब इस चमक की रोशनी से नहीं है, दीपक मतलब ज्ञान. जब ज्ञान का दीपक हम जलाते हैं तो इसका मतलब हमारा मस्तिष्क ज्ञान से और विचारणा से भरा हुआ है. मान्यवरांना विनंती करते की आपण सरस्वतीचे पूजन करावं. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. म्हणजेच वरदान देणारी आणि इच्छा पूर्ण करणारी देवी सरस्वतीला माझा नमस्कार. हे देवी, जेव्हा मी माझा अभ्यास सुरू करेन तेव्हा मला आकलनाची शक्ती दे. मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आसनस्थ व्हावे. यानंतर मान्यवरांचे स्वागत होईल. शब्दसुरांचे वैभव घेऊन नाद ब्रह्म प्रगटवू, सूरतालाचे मोती उधळीत, स्वागत अपुले करू. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य आहे. याचा अर्थ असा की महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करतात आणि दुर्जनावर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास ते कटिबद्ध आहेत. तर असेच कर्तव्य तत्पर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर विशालजी शहाणे हे शिवाजी चौक पोलीस स्टेशन लातूर येथे कार्यरत होते. ते सध्या किल्लारी पोलीस स्टेशन येथे इन्चार्ज म्हणून कार्य करत आहेत. मी आपल्या शाळेचे संस्थापक श्री प्रशांत भिकाजीराव कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर विशालजी शहाणे यांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले माननीय श्री शिरीष भिकाजीराव कुलकर्णी. कर्म हीच खरी पूजा
कर्म हीच खरी पूजा, निस्वार्थ भावनेने केलेली सेवा ही कोणत्याही ईश्वर पूजेपेक्षा श्रेष्ठ असते. असाच उद्देश मनात ठेवून शिरीष कुलकर्णी सरांनी अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले. अक्षय भोज ही एक सामाजिक संस्था कॅन्सर पेशंट त्यांना रोज मोफत जेवण देण्याचं काम करते. स्पंदन ऑक्सिजन प्लांट कोरोना काळात पेशंटना ऑक्सिजनची कमतरता होऊ नये यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. समर्थ अण्णा सेवा मंडळ यासारखे अनेक सामाजिक कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग असतो. तसेच ते आपल्या शाळेचे उपाध्यक्षही आहेत व भाजपा सरचिटणीस म्हणून लातूर येथे कार्यरत आहेत. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर विशाल शहाणे यांना विनंती करते की त्यांनी शिरीष भिकाजी कुलकर्णी सरांचं स्वागत करावं. सरपंचाचा कोणाला रेड्डी सरांना सांगू का? यानंतर गावचे सरपंच श्री पापा देशमुख यांचे स्वागत करण्यासाठी मी मयूर रेड्डी सर यांना निमंत्रित करते. मी गणेश भुजबळ सरांना विनंती करते की त्यांनी माजी पोलीस पाटील प्रकाश पाटील यांचं स्वागत करावं. श्री केदारलिंग देवस्थान ट्रस्टने शाळेला कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी केदारलिंग देवस्थानच्या वतीने पापा देशमुख यांना विनंती करते की त्यांना 5,000 रुपयेचा धनादेश देणगी स्वरूपात देत आहोत. मी शाळेचे उपाध्यक्ष शिरीष कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करून धनादेश केदारलिंग चरणी अर्पण करावा. लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी. आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी. म्हणून कार्यक्रमाला दिशा देण्यासाठी महत्त्वाचे आहे प्रास्ताविक. यानंतर आपल्यासमोर श्री केदारेश्वर इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल सौ शर्मिला देशमुख या शाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा आपल्या प्रास्ताविकेतून व्यक्त करत आहेत.
मी प्रिन्सिपल मॅडमना स्टेजवर आमंत्रित करते. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर विशाल शहाणे, पोलीस स्टेशन इन्चार्ज किल्लारी, माननीय शिरीष कुलकर्णी सर, त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी सर, गावचे सरपंच पापा देशमुख, पोलीस पाटील, सर्व मान्यवर नागरिक बंधू भगिनी, पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या शाळेचं वार्षिक स्नेहसंमेलन. स्नेहसंमेलनाचं आकर्षण सगळ्यांनाच असतं, अगदी लहान वयापासून ते अगदी मोठ्यापर्यंत, परंतु आठवणीत राहतं ते शाळेचं स्नेहसंमेलन. शिक्षण ही समर्पित, शिक्षक प्रेरित विद्यार्थी आणि अपेक्षा असलेले उत्साही पालक यांच्यातील सामायिक वचनबद्धता आहे. या वर्षाचा प्रवासाची रूपरेषा देणारा संदेश लिहिणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शाळेची आजची भूमिका केवळ शिक्षण उत्कृष्टतेचा पाठपुरावा करणे नाही, तर आपल्या विद्यार्थ्यांना आजीवन शिकणारे बनवण्यासाठी प्रेरित करणारे आणि सक्षम करणारे ही आहे. श्री केदारेश्वर इंग्लिश स्कूल शाळेने शैक्षणिक क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आमचा विश्वास आहे, शिकवणे, शिक्षण हे एक साधे विज्ञान आहे. आपण जे काही करतो त्यात विद्यार्थी केंद्रस्थानी असला पाहिजे. सन 2023-24 या वर्षाचा अहवाल सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. मार्च 2023 व मार्च 2024 मध्ये 10वी बोर्डाचा आपल्या शाळेचा 100% निकाल लागला. मार्च 2023 मध्ये 96% गुण घेऊन विद्यार्थिनी प्रथम आली, तर मार्च 2024 मध्येही 96% गुण घेऊन संपूर्ण नांदुरगाव व जवळगा केंद्रातून प्रथम येण्याचा मानही आपल्या शाळेतील विद्यार्थिनीलाच जातो. उत्कृष्ट कामगिरीसह विजय मिळवून देत आमचे हे विद्यार्थी जीवनात यशस्वी होऊ. सन 2024 मध्ये आकर्षण होते ते म्हणजे विद्यार्थ्यांची सहल. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळवण्यासाठी प्री प्रायमरी स्टुडंट्सची ट्रीप बालाजी मंदिर गोपाळपूर येथे काढण्यात आली, तर प्रायमरी स्टुडंट्सची ट्रीप ही नळदुर्ग येथे काढण्यात आली. 6वी ते 10वी या वर्गाची सहल शिर्डी, शेगाव, अजिंठा व वेरूळ येथे काढण्यात आली होती. वर्गखोलीच्या मर्यादेपलीकडे समवयस्क आणि मित्रांच्या आनंदी सहवासात त्यांचे शैक्षणिक शिक्षण वाढावे, हाच यामागचा उद्देश. आनंदाचे क्षण एकत्र सामायिक करणे आणि सर्वत्र आनंद पसरविणे हा आपल्या परिसराचा एक महत्त्वाचा पैलू आहे. आपण स्वातंत्र्य दिन, शिक्षक दिन, शिवजयंती उत्सव, आषाढी एकादशी यांसारखे विविध सण व उत्सव साजरे केले. या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लातूरची वृक्ष कन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर सुनंदा जगताप व त्यांची संपूर्ण लातूर वृक्ष टीम आमच्या कार्यक्रमास उपस्थित होती. त्यांनी वृक्षाचे संवर्धन कसे करावे याचा मोलाचा संदेश दिला आणि मुलांच्या विविध ॲक्टिव्हिटीज बघूनही मुलांचे भरभरून कौतुक केले आणि जाता जाता मुलांना रोप वाढवण्यासाठी बियाही वाटप केल्या. शाळा प्रत्येक विद्यार्थ्याकडे जन्मजात प्रतिभा, विशेष क्षमता आणि अमर्यादित क्षमता असलेली एक अद्वितीय व्यक्ती म्हणून पाहत असते. विद्यार्थ्यांना विविध आंतरशालेय उपक्रमामध्ये सहभागी करून घेतले जाते. अगदी LKG पासून ते 10वी पर्यंत विद्यार्थ्यांचा सर्वांचा सहभाग असतो. विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांची सृजनशीलता, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण प्रदर्शित केले गेले. 2023 व 24 मध्ये केंद्रातून प्रथम क्रमांक येऊन तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या शाळेतील प्रयोगामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
सन 2023-24मध्ये झालेल्या ऑलिम्पियाड परीक्षेत शाळेला 12 गोल्ड मेडल मिळाले. तसेच MKCL तर्फे घेण्यात आलेल्या ऑलिम्पियाड परीक्षेस लातूर जिल्ह्यातून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा 2रा क्रमांक आला. याही वर्षी आपल्या शाळेतील काही विद्यार्थी नवोदय व स्कॉलरशिप परीक्षेस बसले आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून केदारलिंग देवस्थान लिंबाळदाऊ ग्रामस्थ व श्री केदारेश्वर इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रीराम प्राणप्रतिष्ठा महोत्सव साजरा करण्यात आला. या शाळेतील विद्यार्थ्यांनी राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, लवकुश यांची वेशभूषा करून संपूर्ण गावात मिरवणूक काढली गेली. सन 2024 पासून नवीन शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. याच अनुषंगाने मुलांना प्रॅक्टिकली नॉलेज मिळावे यासाठी स्मार्ट बोर्ड बसविण्यात येणार आहेत. ज्ञान ही अशी एक संपत्ती आहे की ती कोणी चोरू शकत नाही, नाही कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. ही एकमेव संपत्ती अशी आहे की जी वाटली तरी कमी होत नाही, उलट ती वाढतच जाते. शिक्षण हे सकारात्मक विचार आणून लोकांच्या विचारात बदल घडवून आणते आणि नकारात्मक विचार दूर करते, हीच आमची भावना. जाता जाता या ठिकाणी मला अब्दुल कलाम यांच्या काही ओळ्या इथे नमूद कराव्याशा वाटतात. हे ईश्वरा आशीर्वाद दे आमच्या परिश्रमाला, विकसनशील देशाला विकसित घडवायला. घामातून आमचा जन्म होऊ दे दुसऱ्या स्वप्नाला. विकसित भारताचे भाग्य लाभू दे आमच्या युवा पिढीला. एवढे बोलून मी माझे प्रास्ताविक संपविते. धन्यवाद. थँक्यू मॅम. यानंतर 10वी परीक्षेत उत्तीर्ण श्री केदारेश्वर इंग्लिशच्या वतीने केदारलिंग देवस्थानचे ट्रस्ट चंद्रकांत पाटील यांचा या ठिकाणी सत्कार करत आहोत. मी प्रशांत कुलकर्णी सरांना विनंती करते की त्यांनी चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर 10वी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार होणार आहे. माणूस म्हटला की कौतुकाचे, आनंदाचे अनेक प्रसंग आपल्या जीवनात येत असतात. प्रत्येकाला आपल्या भावभावना, सकारात्मकता यांची देवघेव करायला आवडते. यामध्ये सत्कार, अभिनंदन या शब्दांनी सगळ्यांना आपलेसे करता येते. सन्मानाचा बहुमान स्वीकारल्यासारखा सुखद अनुभव दुसरा नाही असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. मार्च 2000 मधील आमच्या शाळेतील 10वीची प्रथम बॅच निकाल 100% लागला. मी सर्वात प्रथम आमंत्रित करते मनीषा ज्ञानेश्वर बिराजदार. मनीषा ज्ञानेश्वर बिराजदार व तिचे पालक स्टेजवरती येण्यात यावे. मान्यवरांना विनंती करते की आपण या विद्यार्थिनींचा व तिच्या पालकांचा सत्कार करावा. मनीषा ज्ञानेश्वर बिराजदार ही 96% गुण घेऊन उत्तीर्ण झाली. यानंतर राधिका भीमाशंकर गुंजकर या विद्यार्थिनीने समोर यायचे आणि तिचे पालक.
त्यानंतर आहे साक्षी चंद्रकांत कोहाळे. राधिका भीमाशंकर गुंजकर ही 90.80% गुण घेऊन उत्तीर्ण झाली. साक्षी चंद्रकांत कोहाळे हिने 94.40% घेऊन उत्तीर्ण झालेली आहे. तिने स्टेजवर यायचं आहे. यानंतर श्रावणी प्रमोद कुलकर्णी हिने 93.20% घेऊन उत्तीर्ण झालेली आहे. तिने पण स्टेजवर यायचं आहे. साक्षी चंद्रकांत कोहाळे तिच्या पालकासमेत स्टेजवर यावे. यानंतर श्रावणी प्रमोद कुलकर्णी हिने स्टेजवर यायचं आहे. राव सूर्यवंशी हिने तयार राहायचं आहे. सृष्टी जयपाल पाटील, त्याच्यानंतर नम्रता. श्रावणी प्रमोद कुलकर्णी नम्रता सत्यनारायण कुलकर्णी. यानंतर मनस्वी माधवराव सूर्यवंशी. माधवराव सूर्यवंशी, सृष्टी जयपाल पाटील, या सर्व विद्यार्थिनींचे खूप खूप अभिनंदन. सृष्टी जयपाल पाटील, या सर्व विद्यार्थिनींचे खूप खूप अभिनंदन. मार्च 2024 मधील 10वीचे विद्यार्थी श्वेता जयपाल पाटील हिने 95.80% घेऊन उत्तीर्ण झालेली आहे. यानंतर वेदिका विरनाथ डोंगरे हिने 90.60% घेऊन उत्तीर्ण झालेली आहे. यानंतर ओमकार गोविंद तेली 83% घेऊन उत्तीर्ण झालेला आहे.
2025मध्ये शालांत प्रमाणपत्र परीक्षा देणारे आमचे विद्यार्थी यांचाही या ठिकाणी सत्कार होणार आहे। त्यासाठी मी आमंत्रित करते श्रावणी विजयकुमार देशमुख, अरमान मिरासाब सय्यद, शिवप्रसाद बब, त्यांच्या पालकांनी स्टेजवर यायचं आहे। यानंतर MKCL तर्फे घेण्यात आलेल्या ऑलिम्पियड परीक्षेत आपल्या शाळेतील इयत्ता 8वी वर्गात शिकत असलेला ऋग्वेद दिनकर कुलकर्णी याचा संपूर्ण लातूर जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक आला आहे। त्याचाही आपण सत्कार करणार आहोत। यात त्याला सायन्स किट व सर्टिफिकेट देण्यात येत आहे। ऋग्वेद दिनकर कुलकर्णी यामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थिनी सिमरन सिराज शेख हिला सर्टिफिकेट देऊन प्रमाणित करण्यात येत आहे। या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन। आजच्या आपल्या विंग्ज 2025 या श्री केदारेश्वर इंग्लिश स्कूल या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी इथे व्यासपीठावर उपस्थित आपल्या गावचे सरपंच तसेच या शाळेचे संस्थापक कुलकर्णी सर तसेच या शाळेच्या प्राचार्या देशमुख मॅडम तसेच माजी पोलीस पाटील तसेच या सर्व मुलांनी शांत राहायचं, एकदम आवाज बंद। या गावातील प्रतिष्ठित गावकरी मंडळी व येथे जमलेले माझे सर्व बालमित्र मैत्रिणी व गावकरी मंडळी, खरं तर आजचा हा कार्यक्रम ह्या लहानग्या मुलांचं कौतुक बघण्यासाठी आपण आलेलो आहे। बऱ्याच जणांना वाटत असेल अरे ह्यांनी काय चालवलंय, हे सर्टिफिकेट द्यायला लागलेत, ते आम्हाला आमच्या मुलांचा डान्स बघायचा आहे। मी समजू शकतो ते, परंतु एक महत्त्वाची गोष्ट सांगतो ह्याच्यामध्ये। आता ज्या मुलांचा सत्कार झाला, आता मी बऱ्याच कार्यक्रमात जातो, परंतु या शाळेमध्ये एक वेगळी मला पद्धत पाहायला मिळाली की त्या मुलांसोबत त्याच्या पालकांना पण बोलवतात। म्हणजे एक वेगळी नवीन चांगली पद्धत आहे। कारण जेव्हा मुलाचा किंवा मुलीचा सत्कार होतो त्याच्या मागं त्यांच्या गुरुजनांचं पण कष्ट असतं, पण त्यांच्या आईवडिलांचं पण तेवढंच कष्ट असतं आणि त्यांचा पण तसा सत्कार होणं खूप गरजेचं आहे। आणि त्या गोष्टीमुळं जे आईवडिलांना एक अभिमान किंवा मान त्यांचा वाढतो ते खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळं मी बाकीच्या पण मुलांकडून अशीच अपेक्षा करतो की तुम्ही पण असा चांगला अभ्यास करा आणि तुमचं नंबर आल्यानंतर तुमच्या पालकांना असंच शाळेने समोर बोलवून सत्कार केला पाहिजे, अशी तुम्ही खुणगाट तुमच्या मनामध्ये बांधा। तर आज मला एका छान कार्यक्रमासाठी बोलवलं, त्यासाठी मी आपल्या केदारेश्वर इंग्लिश स्कूलच्या पूर्ण स्टाफ आणि ह्या गावकऱ्यांचं खूप आभार मानतो। एक खूप चांगला कार्यक्रम आहे, आनंदाचा कार्यक्रम आहे आणि यांचा मेकअप उतरवण्यापूर्वी यांचा डान्स आपल्या सगळ्यांना बघायचा आहे। तर तुम्ही डान्स पण खूप चांगला करणार आहेत, कोरिओग्राफ चांगला केलेला असणार आहे, त्यात कुठलाच वाद नाही। आणि गावकऱ्यांनी या कार्यक्रमाला एकदम शांत चित्ताने बसून या कार्यक्रमांचा आनंद घ्या। आणि आज थोड्या वेळासाठी मला वाटलं की मी दाऊलिंबाळ्यात आहे का लातूरमध्ये आहे, कारण लातूरमध्ये जसं वातावरण असतं शहरामध्ये तसंच आपल्या दाऊलिंबाळ्यामध्ये सुद्धा वातावरण होऊ शकतं। हे फक्त ह्या शाळेमुळं शक्य झालंय। त्यामुळे मी पूर्ण शाळा व्यवस्थापनाचं पण मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही लातूरसारखं वातावरण दाऊलिंबाळ्यामध्ये देताय, ह्या लहानग्या मुलांना इथं स्टेज उपलब्ध करून देताय। आणि मी ते सुद्धा पाहिलं की तुम्ही
तुमचं जे बोलणं वगैरे आहे ते इंग्लिशमध्ये करताय. म्हणजे आज शिक्षण कुठपर्यंत पोचलंय आणि क्वालिटी कुठपर्यंत पोचली ही ह्यातून कळती. त्यामुळं तुम्ही सर्व पालक जे ह्या शाळेमध्ये ज्यांच्या पाल्यांना ठेवलेलं आहे ते पण फार लकी आहेत की तुम्ही एका चांगल्या शाळेमध्ये तुमच्या पाल्यांना ठेवलेलं आहे आणि 100% खूप उज्ज्वल भविष्य आहे. आणि आत्ता ज्यांना प्राईज मिळालं हे सर्व मुलं ह्या शाळेतून पास होऊन गेलेले आहेत. म्हणजे एक लक्षात ठेवा की शाळा पास होऊन गेलेल्या मुलांचं सुद्धा कौतुक करते. म्हणजे यातून शाळा तुमच्याबद्दल किती पॉझिटिव्ह विचार करते विद्यार्थ्यांबद्दल हे यातून दिसतं. आणि यातून नक्कीच तुम्ही बाकीचे मुलं पण प्रेरणा घ्या. आणि आत्ता बक्षीस दिलेल्यामध्ये मुलींचं प्रमाण खूप होतं, मला मुलांचं प्रमाण कमी दिसलं. तर मुलं ह्या गोष्टीला एक चॅलेंज म्हणून स्वीकारा. आपला हा गोट्या एक होता शेवटी आलेला, तर तो आणि बाकी होते, पण मुलींचं प्रमाण जास्त होतं. तर मुलांनी पण थोडं अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे, ह्यासाठी मला ते एक सांगायचं आहे. तर खूप खूप शुभेच्छा. आणि आपण आज एका पवित्र केदारेश्वराच्या मंदिरामध्ये हा कार्यक्रम घेतोय. आणि आता मी जास्त वेळ काय बोलत नाही, तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सगळ्यांनी आज जो हे काय मनोरंजनाचा कार्यक्रम आहे त्याचा आनंद घ्यावा. मला इथं बोलवल्याबद्दल पुन्हा एकदा मी शाळा व्यवस्थापनाचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. थँक्यू सर फॉर युअर गाईड अँड ॲड्रेस. अगदी थोडक्या शब्दामध्ये सरांनी आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं आहे. त्यांचे खूप खूप अगदी धन्यवाद. सरांना घाई असल्यामुळे ते या ठिकाणून प्राचारण करत आहेत. अगदी थोड्याच काही क्षणामध्ये आपण आपला कार्यक्रम सुरू करणार आहोत. तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे.